गुडघे दुखणे व सुजणे, कंबर, पाठ, मान व टाच दुखणे, मणक्यातील चकती सरकणे, गुडघ्यांची व मणक्यांची झीज होणे, मणक्यात गॅप पडणे, हाताला व पायांना मुंग्या येणे, संधिवात, आमवात, वातरक्त, फ्रोझन शोल्डर, पॅरालिसिस यावर विशेष आयुर्वेदिक उपचार. तर आजच भेट द्या विजयी भव आयुर्वेद. पत्ता नेवरी, तालुका कडेगाव, जिल्हा सांगली, पुणे व मुंबई मध्ये सुद्धा. धमाल कॉमेडी वेब सिरीज सांडाळ चौकडीच्या घरामध्ये. खरा घरातून पुढारी झाला करून समजा उचापती. घरातून पुढारी झाला करून समजा उचापती. घरातून पुढारी झाला करून समजा उचापती. हे चांडाळ चौकडीच्या घरामध्ये. हे चांडाळ चौकडीच्या घरामध्ये. मका का नेली तुम्ही? ह्याने मला सांगितलं बाळ्या मका विकून टाकली, तिथे आपला काही संबंध नाही. 2 वजी काढायची, एक तुझ्या घरी न्यायचं आणि एक माझ्या घरी न्यायचं. घे तरी उचल. तुम्ही सांगितल्याशिवाय बाळासाहेब मकाला हात लावणार नाही. आईला हे यांना काय माहित नसतं. म्हणजे चोराला सांगायचं माझ्या घरची चोरी कर हो, आणि कालवा करायचा. हो माणूस लबाड आहे. तू तर महालबाड आहे. अरे तुला केव्हा सांगितलं? असल्या वृत्तीमुळे ना काल नेवसी सरपंचांनी तुम्हाला आमंत्रण जत्रेचं दिलं नाही. लय जागीरदार लागून गेला काय तो? लय जागीरदार लागून गेला का? माझ्या प्रत्येक कार्यक्रमाला अख्ख्या गावाला आमंत्रण असतं. मला नेमकं त्यांनी सांगितलं नाही. का सांगितलं नाही मला? तुम्ही गेला चल लचकून आला चल. मी गेलतो जेवायला. मी गेलतो सुभाषराव मला धरून नेलं आणि विचारलं, बाळासाहेब 1000 लोकांचं जेवण केलंय, प्रत्येक घरातला माणूस दिसतोय का ना मला? तो म्हणलं दिसतोय. पण म्हणला एक माणूस दिसतोय का? म्हणलं कोण? तो म्हणला तुमचा मित्र दिसतोय का? सुभाषराव म्हणलं रामभाऊ नाही दिसत. म्हणलं इचरा का दिसत नाही? म्हणलं का दिसत नाही? तो म्हणला नालायक लोकांना इथं जेवाय नाही. तेव्हा म्हणला माझे हे सुभाषराव असलं मला पटत नाही. मी बघणार आहे एका एकाला हिसका दाखवणार आहे. मला काय नेमकं ते सांगितलं? काय म्हणलं माहितीये का? घाल की मग जेवायचं तरी. हो भिकाऱ्या. अहो तिकडे सासवडीत कोणतरी वारलं ना तुमच्या पाहुणा कोणतरी, म्हणून ते म्हणले सुत्ता काय रामभाऊला कधी वारलं ना वाटतं कोणतरी अहो, नाही रे सुभाषराव, तुम्ही लबाड बोलताय. ती माझ्यापाशी म्हणले गावातला सगळ्यात नासका माणूस रामभाऊ आहे आणि नासकी माणसं पण त्याला दिसणार नाही. ती मी होतो. मला जेवण सुद्धा गेलं नाही सुभाषराव. मी वाढून आणलं घरी आणि मग घरी जेवलो. तिथं जे वाटतंय तेव्हा मित्राची अशी आबरू काढली. रामभाऊला आमंत्रण नाही म्हणून आम्ही पण म्हणलं कशाला विनाकारण मग आपण मग तुम्ही पण वाढून आणलं होती की वहिनी आल्या त्या ताट घेऊन. गप्पा की कशाला सांगताय ती? बर म्हणजे बाळ्या मला आमंत्रण नसताना सुद्धा तू जेवून आला? जेवलो नाही. जेवलो मेलो. मी मरील पण जेवणार नाही. मी वाढून आणलं घरी मग जेवलो. आणि पाटील सुभाषराव तुम्ही माझ्यासाठी त्याग केला, तुम्ही गेला नाही जत्रेला? नाही ना गेलो. बस रामभाऊनी ठरवलं. अरे त्या नालायकांना पण दाखवणार. तुम्ही 1000 लोकांना जेवण दिलं, रामभाऊ 5000 लोकांना जेवण द्याला. जत्रा लोक तुझ्या दम नाही बोलत जाऊ नको. रामभाऊ पण जत्रा करणार आणि जंगी करणार. बस 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 एवढाच माणूस गड्या. ह्याला म्हणायचं इरसल. अरे भाऊ मागे सर नको. त्या कुत्र्यांना बोलवायचं नाही. मी तुझ्या एकऱ्याला गेलं बघ. तुला जेवाय घालायची ही ना, ही रिवर्स करते ती आपल्याला दोघं. म्हणजे एकरी कायची काय कर, गव्हात उपटलं तरी पैसे मला मिळतील. अरे कशाला का हा कशाला इरसली पेटता? घरी 1 किलो मटण आणून खा की घरी. तुम्ही घरी जावा. किलोने आणणार टोकरात बसणार. बस ऐका ना बावटपणा काय करता रामभाऊ तुम्ही? ह्या माणसाचं काय ना दिलं? हॉटेल मधून आणून खाना तुम्ही किंवा हॉटेल मध्ये जेवा. हॉटेल मध्ये कोण का? मी घालतो बाबा. लोक जेवाय. अरे किलोने पावसाने खाणार दाट टोकरत बसणार. आम्ही मटण खाल्लंय म्हणा, फक्त मटण खायचं. पाटील मटण खायचं. ह्यांना कशाला सांगायचं? ह्यांना कशाला सांगायचं?
बघू रेस करते ते आपल्या गावाला पाहिजे खर्च करून सरपंच पार्टीला जाऊन तुम्ही सांगा मटण खावं तर रामभाऊच्या नाही आता तर मग तुमची डोकी फोडाफोडी झाली असती आम्ही काय पण करू आम्ही काय पण करू आम्ही मित्र येरसर ह्याला म्हणायचं तुम्ही मित्राला साथ द्यायची असते खर्ची करायचं नसतं मित्रांना दुसऱ्याची जिरवायला आपलं घर नका जाऊ हळू तुम्ही घर काय जायची कारण नाही किलोभर या किलोभर मटण खायची ऐपत नाही तुमची लागला गाव जागीरदारांनो, नका सांगू मला. बरं, सांग. कोण आहे तुम्ही? साधा ताणतणाव. हे, मी सांगतो ही ना रामभाऊनी केलेला माणूस. मी काय करतो साधी माणसं तुम्ही. ऐका बा, मी सरपंचाकडे जातो सरपंचाला म्हणतो बाबा तुमच्यात काही शेळ पाखर राहिलं असलं तर रामभाऊला थोडं तर वाटी तुमच्या विचार अरे बरबाटन कालवण ह्याच्यावर बस जाऊ तुम्ही नका नका ना आधी लागो सुभाषराव घरी जा. सुभाषराव सांगा समजून समजून वाघ माझा आणि जत्रा कशी असते मी दाखवणार आमच्यात काही देव नाही पण मुद्दाम दाखवणार आहे जत्रा आहे जत्रा आहे जत्रा आहे आणि जी अशी जंगी पार्टी करायची नुसतं मटण खायचं सुख सुख लाभाड बोलत लबाडाचं अवतरी जेवल्याशिवाय खरं नसतं चला जाहीर म्हणते टाकू मी आणि ह्यांची लायकी का रबा तुझी बरोबर करायची वाघचे वाघच असो जा तयारी करतो बघा जाहीर एकट्याने नाही तू बी यायचं कुठं मला नाही जाऊ आज बाबा मी तुझ्या बरोबर नसतं तिथं जेव्हा ही तयारी कोणी करायची तुझ्यातलं बकरं घेऊ ना 50-50 तुला होtel माझ्या बकरा का मग सरपंचाच्यात कोणाचं होतं इकलं की माझ्या बायकोने 27,000ला बकरं दी गावात कुठं एवढं कमर एवढं होत 27 आपण 30चा घेऊ आणि गावाला भिसका दाखव तो जायच्या टायमिंगला मला बोलव मला घरी जाऊन तयारी करू तयारी कर जोर बैठका काढतो वर काय सीमा सकाळ सकाळ कोराच्या तोंड दिवसभर तुराट जार होत. आता दूध नसल्यावर काय होईल तुम्ही पॅकी 2-2, 3-3 लिटर तांबे दूध कसं शिल्लक राहिलं चहाला कुठं मला महिन्याभरात दुधाचा थेंब दिलाय का? कुणाला हे आणि भाऊ पेटे तांबेन दूध मी काय करतोय कब्बर ना तर फुलपत्राभर दूध सुद्धा माझ्या वाटलं आहे ना अण्णा चांगलं नाही आता ह्या वयात का तुम्हाला तालीम करायची का चालू महिन्यात नजर पाडा ना दूध चालू महिन्यात नंतर पडा गुरं सुद्धा तुमच्या ह्या भीतीने दूध द्यायची कमी पडली खायला घालता का त्याला नाही. नुसतं हिंडायची कडक कपड्यात अण्णा एक तरी इतकं डोक्याच्या मागं माझ्या टेन्शन आहे ना आणि त्यात तुम्ही आतिंक वाढवू नका काय कशा अण्णा नका पोराला बोलू खरंच त्या पातेल्यात एक थेंब सुद्धा नसतोय दुधाचा अहो 4 दिवस झाले टाकी बाया मिळाना 4 दिवस झालं बाया मिळाना हा बाय मिळणार मग उसत मरणाची घाण झाली आहे आता एक काम कर बघ त्या बाया काय याय नाही कोणीच तू एक खुरप घे अण्णांना बी खुरप दे आणि सोनाला बी सांग 2-3 दिवस कॉलेजला जाऊन अण्णा समजून घ्या परिस्थिती समजून घ्या आता आपल्याला बसून चालणार नाही आपल्याला बाया मागं सारून कष्ट करण्याशिवाय पर्याय नाही खुरपा चांगली गोष्ट आहे घरच्या घरीच खुरपा कशाला हजेरीला घालवता आणि पैसे घरातली कामं कोण करायचं पाठ उठून उरक अगं काके हाजरीला पैसे अहो पैसेच न देता कुणाला हा ह्याच बायांचा पहिला पगार दिला नाही त्यामुळे बाया म्हणल्या आम्ही यांना नाही 2 आठवड्यात कस तरी मॅच चालवून आणल्या 3ऱ्या आठवड्यात मला म्हणल्या बाडे आमच्या दारात येऊ नको परत तोंड दाखवायला मग ते ऊसाचं बिल काय केलं का गेलं सोसायटीलाच ह्यांनी पैसे नाही दिले होय ऊसाचं बिल गेलं की लॉन्ड्रीवाला इस्त्रीवाला मटनवाला अजून तुम्हाला सांगतो ही हॉटेलवाला ह्याच्यात गेलं भाऊला सांगायचं कोणी ती भाऊचं कसं झालंय माहितीये का अंगात नाही करणी मला म्हणत तर नाही अशी अवस्था आहे अरे का घरी काकी चांगली कपडे धुवत होती लॉन्ड्रीला कपडे अव इस्त्रीची कपडे बरी इस्त्री बी कशी कडक अशी तलवारीला कशी धार असती तशी कडक प्रेस केलेली इस्त्री ह्यांच्या ना पुढारपणामुळे ना घरात रुपया राही ना बरं सांगायचं कोणी सारखंच गुन्हा आमदनी 8 आणि खर्चा रुपया कसं पुरायचं मोकार गँग ए सर इकडं गँग होय आम्ही बघलेत नको घुस इकडं काय चालल्यात झ्याक्या रानातली कामं कोणी बघायची भाऊ रानातलाच विषय चालला होता काके एक 4थं बी खुरप बघ बर का भाऊ बी खुरप लागतील आपल्याला आता गरजच आहे का ना ए गाना सकाळी सकाळी चेष्टाला येऊन नको ना तर झापडीतच पाडेन खुरपा बघ म्हणजे भाव खराब त्याला म्हणजे भाऊ तुम्ही किती जरी मला मारलो ना तर सत्य बदलता येणार नाही भाऊ आज आपण आपल्या रानात खुरपायला लाजलो ना उद्या दुसऱ्या रानात जाऊन खुरपावं लागेल इथपर्यंत आपली अवस्था बिकट झाली आता
रुपया राहिला ना जवळ आपल्या बाया ना कोण कामाला. यालाच म्हणायचं घरातली माणसं अकार्यक्षम. तुम्ही नुसतं इथलं मॅनेजमेंट करणार, मटण आहे का अंडे आहे का म्हणणार, आणि तुम्ही म्हणणार हे आणावं ते आणावं, सोनं करू नाणं करू, आणि तू तर तक्रारीचाच पाडा वाटणार. मग मला खुरपायला लागलाय. तसं नाही भाऊ, अंतर्गत विषय. मी काय चौकात जाऊन म्हणलोय का? ह्याच तुमच्या अकार्यक्षमतेमुळे गावात किंमत राहिली नाही. लोक अक्षरशः आपल्याला आमंत्रण पण देणार. परवा सरपंचाची जत्रा झाली, मटणाची जत्रा होती. अख्ख्या गावाला सांगितलं, आपल्या घराला सांगितलं नाही. आपल्याला म्हणजे तुम्हाला, आम्ही का वाचतो कोणाच्या अरे आम्हाला? मी मजेच घर, मी मजेच गाव. मला बोलले होते या, पण म्हणलं नको, वजन कमी करतोय. तर बरोबर आहे अण्णा. म्हणजे पाहुण्या माणसांना बोलावते ती. बस मी ठरवलंय, एक वेळ रानात काँग्रेस वाढला तरी चालेल, एक वेळ रानात गावात वाढलं तरी चालेल, एक वेळ शेती नापीक झाली तरी चालेल, पण गावात दरारा राहिला पाहिजे, रुबाब तोच असला पाहिजे. माझा ऐका अण्णा, मला सरपंचांनी आमंत्रण दिलं नाही, त्यांना हिसका दाखवायची हीच वेळ आहे. 5-50 मला द्या, 5-50 हजार उसने द्या, मला अण्णा. हिसका दाखवतो. जत्राच करतो, जत्रा घालायची, आपण जत्रा करायची. अहो भाऊ, कशाला जत्रा? अहो आपली किती बिकट आवाज झाली राव. गाणं सवयच आहे ऋण काढून सण करायची. ऋण बी करणार आणि सण बी करणार, नाक गाव खुश करणार. अण्णा खिशात हात घाला, 50 हजार द्या, गाव खंगळून काढतो. अन्न देत असलं तर 100% आपण जत्रा करू. ए बाबा, जावय बापू, ही कोणाच तरी जिरवायसाठी ईर्षीर करण्यासाठी नाही तर जर माझं पैसे मागणार असतात, असं ईर्षीरवारी माझे 4-5 लाख अजून टोल्यात. ही करू नका असली सोंग. 7-7.5 लाखाचं जेवलाय ते कुठे गेलं? आम्ही तेच काढतो का? 6-5 लाख माझं दिलेत. हा, एवढे सोन्यासारखी तुमची लेख मी सांभाळतोय ना. मी दिली तुम्हाला. मला मुद्दाम सोनं म्हणावं लागतं अण्णा. तुम्ही दिले माझे काय उपकार केला नाही. माझी प्रतिष्ठा बघा, माझी इज्जत बघा, आणि ह्याच इज्जतीची मला या ठिकाणी जपणूक करायची, मला जत्रा करायची. तुम्ही नाही दिलं तर रामभाऊ जत्रा करणार, सोनं नाणं मोडणार, पण हिसका दाखवणार. ए गणा, थांबा. हा का, माझ्याकडे एक आयडिया आली. मी देत 7 नसते. मरे और लाठी बना तुटे. तुम्हाला जत्राच करायची, तुम्हाला जिरवायची त्यांची ना. मी सांगतोय ते ऐका. 5 किलोचं कवळं बोकड आणायचं, त्यात 25 किलो चिकन टाकायचं, रोगाट कोंबड्यांचं, देऊ नका. अरे अरे अरे, मला होतं माहिती. अरे तुम्ही कुचक्या विचाराची माणसं, अरे कुठेतरी बाहेर या. मी गावाला ज्ञान शिकवतो, अमेरिकेत जाऊन व्याख्यान देतो, माणसाने कसं असलं पाहिजे, कसं खाल्लं पाहिजे. अरे तुम्हाला खाण्यापिण्याचा जेवणाचा सुमार नाही. बस मला काय माहित नाही. जत्रा करायची, परवा दिवशी यायचं, लवकर उठायचं. मी जी येणार नाही त्याला घरी ठेवणार. नाही, नाही, मी करू. येणारच नाही. नाही नाही. अहो, म्हणतात ना, जत्रा करायची म्हणजे करायचीच. का के? तुम्हाला तुझं काय मन सुद्धा करायचं? तोडायचंय. काय कळतं का तुला? नाही, ते काय काय- मागतोयस ते कळतंय का? थांब गाना, जावय बापू, कशा लोक ईर्षीरला. तुम्ही नका पडवायचं, तुम्ही येऊ बी नका, तुमची गरज बी नाही. जो माणूस जत्राच पैसे देत नाही त्याला काय न्यायचंय? मलाही पटत नाही. मला बी हे पटत नाही. मला पैसे दिले मला बी पटलं नाही. अहो. बस शिमा, परवा दिवशी पाठ उठायचं, थापा थापा भाकरी थापायच्या आणि आपलं टेम्पोत निघून जायचं. ऐका, परवा दिवशी मला लग्न आहे. तुम्हाला भाकरी पाहिजे मी घरनं करून देईल, पण ह्याच्या पलीकडे मी जास्त काय करू शकतो. आहाहाहा, तू आली नाही म्हणजे आमची काय जत्राच होणार नाही. तुम्हीच करा काय ते आता कशी नाही, कराच करतो? तुम्ही. मटण मटण खाणार, अख्खा गाव बघायला हा, हा, बरोबर आहे. होणार. अण्णा आपण येत नसतो. नाही तर काय? नका येऊ, मीठ मेहनत बी नसतो, तो बी नको येऊ. मी फक्त बी येत भाकरी दे. नसते. गा बसा. गाना, भाऊ मी येणार. इज्जतीचा प्रश्न. नाही नाही भाऊ, देतो तुम्ही देतो मी ऐका ऐक. ऐका राव जावय बापू, नका ईर्ष्या कुठे बी करू. गाना, चल एक काम तुला सांगतो. चल. हट! अगं जत्रेत कुठे ईर्ष्या असतो अशी मा. आता काय यांच्या पुढे डोकं लावायचं सांगा अण्णा. या ईर्षिरी पाहिजे ह्यांनी लय वेळा वाटोळ करून घेतलंय बरं का. घेऊ द्या मरू द्या तिकडे. काय आपण करणार आहे सांगा. तू आणि तुझं नशीब, मी येत नसतो बाबा. काय आता माझ्या नशिबाचं तर सगळं हिच बघा, झालंय. काय करायची ती करा बाबा. कवर दापणार आणि कवर सांगणार. तुम्ही कुठे चालला अण्णा आता? मी जातो गावात फिरून येतो, जरा बाळासाहेबांची भेट घेतो. बरं बरं. होय बा, काय जबाबदारी देताय माझ्या? तुझ्या लय महत्वाची जबाबदारी द्यायची. रानात लय गावात वाढले, लय घाण झाली, खुरपानाला बाया मिळानात. तसं मी ठरवलं तर मी अमेरिकेहून इमानाने बाया आणीन ऊस खुरपायला. एवढं आपलं डोकं डेंजर आहे. पण तुमच्या हाताला काम पाहिजे,
तुम्ही कार्यक्षम पाहिजे. अण्णांचे बघितलं ना चरबी कशी लाटा लाटा लोंबायला लागली, तुझं तोंड बी चुरू चुरू चालायला लागलंय. म्हणून ह्याच्यावर ताबा असं पाहिजे असेल तर तुम्ही कामं केली पाहिजेत. काकी बी थोडीशी सुटायला लागली. अरे कामं करा, माझी आबरू गावात जायला लागली, कोणी आमंत्रण द्यायला. तुझ्यावर हीच जबाबदारी, रानातली कामं कर बाळा. आणि जत्रा हा तुला सांगितलं ना, रामभाऊची जत्रा कारभारी सत्रा कोणी व्हायचं नाही. रामभाऊच्या जत्रेचं नियोजन रामभाऊ करणार, मी बाळ्याला सोबत घेणार आणि जत्रा पार पाडणार. आपण लोकांच्या माणसा विश्वास देण्यापेक्षा घरातला कधी बी जवळच आला. बाळ्याला नावं ठेवायचं नाहीत. बाळ्या माझा यार आहे आणि तू पोर ठॉर आहे. रानातलं बघ, कामं कर, धंदा बघा, आम्ही जत्रा क्षेत्र करणार, आम्ही पुढारपण करणार. गेट आउट. मांज हलवली चटकेनं वाजवी नाही भाऊ. निघ. नुसतं पार ठोर म्हणताय आणि काम करून पार ठार करून टाकलंय तुम्ही. ही तर ह्याला तर रामभाऊ म्हणायचं. जिथं विषय गंभीर तिथं रामभाऊ खंबीर. जा बाळा. आई दे. मी गावतोय, मला हुडकू दे की. मी सापडत नसतो त्याला. घेतले फायनान्सची गाडी म्हणजे काय जावा, माझ्या नाव घ्यायची का करणार ते त्यांची. अरे बाय देत नसतो कोणाला. चल बाळू. कुठं मी येत नसतो, कुठं मी दिवसभराचं नियोजन केलेलं आहे. मी बाहेर चाललोय आता. फोन आलता आमदार साहेबांचा, महामंडळाला घ्यायचो म्हणते, देवा डायरेक्ट लाल. मला का? मला तुला हे बघ बाळू, तुझ्या मार्गाने मी माझ्या मार्गाने. माझा ऐक बाळू. तुझी माझी मैत्री आज बसणं काट. बाळू मला नाही डोळे नाही तसलं चालत नाही. आता गोड बोलू नको, कामापुरता मामा तो गोड बोल्या. त्या दिवशी तर मला बाळून टाळू आणि आज म्हणतोय बाळून वळू. तुम्हाला काय का माझा, मला काय का तू माझा, मी काय पण म्हणेल. मित्र आहे बाळू. आपल्याला बकरं नाही तर बोकाड बघावं लागेल. मग तुझा तो बघ मला कशाला नेतो तो. अरे ती तुझी बहीण आहे ना, कोण मांडलेली बहीण संगीतात आहे. तिचा नको घेऊ गरीबाचा, तळतळात लागेल तुला. ए, दापाच असेल ते त्यांचं काय देऊ ना, आपण काय ठेवणार आहे. बेकार रामभाऊ, तुझं व्यवहार असं उंड घ्यायचं आणि तिला व्यवहाराला कडक माझी बहीण असली तरी. त्याला बेकार तर रामभाऊ किती बेकार आहे. मग पैसे रोख द्यावा आपण लागतील. कोणाचे पैसे ठेवायचे नाहीत. हे बघ, तुझ्या जेव्हा मी माझ्या जत्रेचं नियोजन केलं, कुणाच्या मी आमंत्रण सांगितलं 7-10 जणांना मी आमंत्रण दिले सकाळपासून. परवा मला 5,000 लोक जेवाय सांगणार आहे. म्हणायचं असतं पाटलां देखता, सुभाषराव देखता, VIP लोक. हीच तुझी लबाडी असती. त्यामुळे व्यवहार सुद्धा तू लबाडी करतो. तुझा तो बकरा ठरवून आता बकरा मला नाही नको राबाय. बाडी कशी तू काय म्हणशील, मला मटण कमी पडलं, जास्तीत जास्त मटण, नुसतं मटण मटण खायचं. तुझा तू घरी जातो, मला कशाला घरी. मित्रांशिवाय गोड दिसेल का? आणि सरपंचांना ह्यांना आपल्याला हिसका दाखवायचा आहे. मग ते संगीत जायचे तिथे मी येणार ना बा. तिचं ते बाबा तुला यावं लागेल. चल ते गरीबाचा पैसे बुडावचे का तू. बघा आपण काय माझं काय वय. चल की. ए बाळो, हो उत्तमराव. हो सरपंच आणलं का व्यवस्थित? हो बाळो, ह्याला मानायची तयारी. हो. उत्तमकडे जबाबदारी दिली सरपंचाची. कसं काय? जाऊ हेलिकॉप्टर. प्यालाय काय मी दारू पिलोय. कशाला लागा 10 रुपयाचं मरचेल गेले वर बिवर भटून आवळा टेका काय. उत्तम जा घरी नेऊन सरपंच टाक. दारू पी तुम्ही. ए दारू बिरू पेऊ नको 2 दिवस. जत्रा जेवायचं मस्त. नाही रे लय दिवस जगत. मग चालू कर. चल की गाडी आता. तू 50 वेळा घरी पोचव, घरी पोचव. बाळ्या यार, तुझ्या नादाने गाव बिघाडले. स्टँड समोरच्या रस्त्याला खड्डा पडलाय आणि ते बघितलं गणपतीच तिथं बी खड्डा पडलाय. अरे गाड्या आपट्यात. तुम्ही टेंडर एखादं भरायचं म्हणलं की पुढे येतात म्हणता की आम्हाला कामं द्या. आता कशी कामं द्यायची तुम्हाला? त्या दिवशी मुरमाचा खेळ झाला. हां संजू शेठ, आपलं डम्पिंग गावलं बरोबर. तुम्ही वाळू काढायची बंद केली. बरं, तुम्हाला मी काय सांगितलं होतं, भाऊसाहेबांनी तुम्हाला सांगितलं की काय असेल ते रॉयल्टी भरा आणि चालू करा. पण तुम्ही ती बी करा नाही, सगळंच बंद केलंय. बरं, रॉयल्टी भरली तर तुम्हाला ती खडे बी मुजवाय गावतील सरपंच. बरोबर आहे, बरोबर बरोबर की. हा चेअरमन, परवाचं काय नियोजन आहे तुमचं? परवा नाही काय भाऊ म्हणताय. अरे त्यांना काय धंदाच नाहीत रामभाऊ. हे मोकळीच आहे ते. चल चटके आपण हुडकून काढू ते बोकाड. नाही आम्हाला काय मर्यादा सोडल्या.
धंदाच नाहीत घरदारच नाही. बरं चेअरमन, हा बोला भाऊ. परवा माझ्या घरची जत्रा आहे. लय जोरात नियोजन आहे. काय सांगताय? लोक न्यायचे टेम्पोत. बाळू तू तर परवा 7 म्हणला. वाढते ते इकडे तिकडे अंदाज तुला राबाव 5चं जेवण केलं म्हणजे त्याच्या 7 उठते. हा, आपण आचार्याला सुद्धा सांगतो वाढीव करा वाढीव करा. कसलं आहे तुझ्या नाही डोक्यात यायचं. तर तुला त्यातली अक्कल कमी. फार मोठं नियोजन आहे. बर परवा तुमचा टेम्पो लागणार आहे. चालतंय की. कुठे जायचं नाही. नाही कुठं जाणार. कशाला टेम्पो कशाला? बोकाड माणसं सरपण व्हायला. मी येत नसतो. का येत नसतो या माझ्या टेम्पोत बसून. काय काय झालं? अरे टायर उघडत त्यांच्या गाडीचं तार दिसते ते बघ कुठं तरी पलटी करून झाकल टायर बेर फुटलं बावळा नाही काय तो. अहो बाळू काका परवा दिवशी नवं टाकली ते परवाच. परवा जॅकवर गाडी होती हापवर नसत्या. अहो टायर नाही मागील तुम्ही. टाकला चाल. आपण रिमॉम नेऊ पण जत्रा जोरदार करणार आहे. अरे धडकवा लागा चेअरमन गाडी दारू पेत ती. काय पण आरोप करू नको. चेअरमन चांगला माणूस आहे. बाकीच्यांसारखा नालायक माणूस नाही चेअरमन. हो का भाऊ काही असू द्या आपल्याला काय 4 रुपये मिळलं खायला. बस, मग बस, या बस, तिथं. बस. की? या हा अहो येणार येऊ का? किती वाजता जायचं सकाळचं? लवकरच या. तुम्हीच यायचं. बाकीचं गाव गोळा कर नका. अंदाजेला सरपंचाला कुणाचे नाव घेऊ नको. लायकी पाहिजे काय कांची. चला येऊ का? चेअरमन 3 किलोचं बोकाडून लागा 5,000 माणसाचं. असू दे आमचे 1.5 किलोचं असू दे तुम्हाला काय वाद वाढवू नका. 1.5 किलो म्हणजे 3 किलोचं म्हणजे तुम्हाला काही तो तुकडा टाकला नाही. माझ्या डोक्यात जायचं नाही. अरे आमंत्रण सांगितलं नाही म्हणून चिडता काय? येतो कोण येतो कोण तुमचं जेवाय? काय करायचं चेअरमन? बोकाड असं आहे. एका तारोजूत बोकाड टाकायचं आणि एका तारोजूत हत्ती टाकायचा. बोकाडाचं वळून दणकेनं खाली जाणार एवढं जड बोकाड आहे. अरे तिथं बी पातीला तिथं बांधणं लागणार पळीची. अरे कुठं गावतोय का हाडूक येऊ नको म्हणून कुठल्या डब्यात बसू. येऊ नको. अरे गावात कुणाचे जेवण सोडली भाऊ तुम्ही किटल्या घेऊन गेला. अरे खानदानाचा इतिहास आहे चेअरमन तुमच्या. बर का कुत्र जरी तू मागं म्हणलं तरी आणू नका. हा म्हणा. अरे कुत्र्या आमच्यात कुत्र्याला चिकन असतं किलो किलोने लागला 3 किलोचा बोकड. चेअरमन जर का त्या विरोधकाच्या नादी लागला आणि त्यांना जर जत्रेला गाडी दिली तर आमच्यासारखं वाईट नाही मग. होय मला खायला घालताय तुम्ही दोघं. मग खायला घालत नाही ना तर उडी मारा तिकडे जा ना. अहो, पण- पंचापची थांबताय. तुमच्या बर कोचाने त्या गावात करत बसण्यापेक्षा 4 रुपये बी मिळतील आणि खायला बी मिळेल ना. कशाला आल्या तुम्ही का? येऊ नका. पैशासाठी लाचार व्हायचं नाही. इज्जत लागते त्याला. पोट चालतंय. हा. काय तुम्ही दोघं देताय व्हय? मी चाललो. 1000 वेळा सांगतो रस्त्यात वाद घालत बस जाऊ नको म्हणून माझं ऐकत नाही अजिबात. आपलं कामच तसं असतो वाळू मग. हे सगळे दादा काय रे? तुला मी सांगतोय हा रामभाऊ हा जगताप हा. आणि तू संगीतात आहे. हा. मी इथं फक्त आलोय. माझा आणि तुझा या होराचा संबंध नाही कारण तू ह्याला बोकाड घ्यायचे रामभाऊला. हा हा. आणि मी तुझ्या यावरात का पडणार नाही. हे लबाड माणूस आहे. तुमचं तुम्ही ठरवून ए घ्या. बाळ्या आब्रू घालू नका. लबाडाने काय म्हणतो? तू आलाय ना पुढं. मी नाही करणार भाऊ, मी घरी जाईन. वहिनी हा आपली काय ओळख नाही का? हाय की तुमचं लग्न झालं तेव्हा तुमच्या लग्नात मी किती बारका बारकच होतो. होतं. हा आणि मग लग्नाचा विषय नाही रकमाचा विषय. रकमाचा सांगतोय. पैसे देऊन टाक तिचा. वहिनी गरीब आहे ती माझी बहीण. 2 दिवसांनी जत्रा आहे. हा बघू ह्यो म्हणला तुमच्याकडे बोकड आहे ती. मी नाही म्हणलो ह्याने शेवट म्हटलं होतं, माझं काय मला घेऊ नको गरीब बरं, मला माहित नाही का? बोकाड हाय 2-3 गिरायक येऊन गेली पण या वरात काय जुळलं नाही म्हणून मी काय बोकाड दिलं नाही. बघू की. बघा चला. की चला. तुझं तू बघ बाबा रामभाऊ. चला की. तू गंडावतो म्हणून मी तुझ्या भानगडीत पडत नाही रामभाऊ. ए बाळ्या आब्रू घालू नको. चांगलं रिलेशन वहिनी बहीण आहे माझी गरीब आहे तिला काय आम्ही काय माझं काय संगीता वहिनी का हो? बस का? शेरडा. वा 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 ह्या काही बोकाड या इकडे रे काय नाव तुझं? रामभाऊ. अरे इकडे की बाळो काय मारतोय होय तुला? आपण नाही बाबा ह्याच्या तू तुझ्या नादी लागत नसतो या वराच्या बाबतीत. आहे मस्त आहे चांगला रंगारंग कार्यक्रम. तुझं तू बघून घे. मी आणलंय तुला ते माझं काय संबंध नाही. संगीतात मी बोलून देणार नाही मध्ये तुला. बरं वहिनी हाय की तू आता आपलीच माणसं आहे त्या. ऐकलं नाही तो, हे माणूस मला गंडावतो. ए दुनियात काय चाललं असेल भावते मी देतो काळजी कर नका. परवा दिवशी इथून घेऊन जातो. हा कुणाला ठरवून घे पैसे दे तिचं. आम्ही काय लोकच आहे काय? वहिनी किती होतील पैसे? बघून यायच्या वेळेला मग ठरवू. अरे ह्याला म्हणायचं माणूस की तुझं तू ठरवून घे पोरे. मी आहे ना.
अरे तू नाही. तोय म्हणून ठरवून घे. अरे नाही चढायला मग ठरवू की आपण तू बी ये की. जिथं विषय गंभीर तिथं रामभाऊ खंबीर. अगं मी 1000 वेळा सांगतो हे माणूस बाळ्या, अरे पण त्यांच्या नाही चढायला पोराचं ठरवू. त्यांच्या पोराचं लग्न कुणी जमावलं वहिनी? अरे लग्न जमावायचा विषय नाही या घराचा ही बोळीला का गरीब आहे रामाव तू. ह्यांच्या पोराचं लग्न सुद्धा मी ठरवलं. अरे लग्न आणि मग जमाव हे यावर ठरवायला लय विद्या बोलायला लागते वय. वहिनी काळजी कर नका. बरं. जगात काय बाजार चाललाय तो मी द्यायला तयार आहे. चालतंय हा? चालतंय. नाही चढायला मग ठरवू हे आपण. कसं काय? तो बघ मला काय तू बी या. कसं काय ताकदवान आहे का नाही वहिनी? हेच बस. ए गाना अरे काय उशीर करताय टाका की पातील लवकर चला. अरे पट्या तिला उठावल्या शेळ्या हाणायला ती पातील उचलायची आणि गपगुणाने गाडीत टाकायची. कोण मी आणि मग का कोणी आम्ही होय आता भाडं तुम्हाला दिलं म्हणलं तुम्हीच टाकायचं सगळं. अरे 2000 द्यायचा आणि 3000 बोलताय. टाका टाका लवकर चला. अरे फुकाट लाईन लावली असती भाऊनी फुकाट काढली ना. नाही गावातला म्हणून आपलं दिलं भाडं. चला चला करू नका बरा. बर बर घ्या चला. ए गाडी उतर, चल. कसं काय नियोजन आहे? गडबडीत माझी विचारच करू नको. अरे तुझीच्या मनात ते कोणाचं काय चाललंय? अरे भाऊनी एकदा निर्णय घेतला कोणाचं काय चालतंय होय? नाही पण एवढं वय सोपं जत्रा 2 दिवसात म्हणलं जत्रात लगेच. अरे ए, त्यांचं तुला किती वाजता बोलला होता रे सकाळी? हा आता आलाय बे तू तोंड दाखवायला. थांब जरा माझा महत्वाचा विषय. पप्या 20 रुपये माझं देऊन टाक. पाटकन देऊन टाक. अरे नका उद्या कुठे कसं मागतो 20 रुपये तू नाक करे कर तुला. कुठं म्हणजे यार कसलं 20 तुला रुपये? मागताना लाज वाटली नाही तेव्हा? हा अरे पण कशाचा 20 रुपये? अरे त्या सरपंचाचा जत्रा म्हणला प्याला पाणी नाही 20 रुपये दे मला बिस्लरी घेतो देऊन टाक 20 रुपये. चल. अरे 20 रुपयाचं उद्याला का तुला मी किती खाया घातलेला का ते तर काहीच नाही वय. कुठं घातलं खायला मला तू? पप्या, लका नाही त्या वेळेस लका वड्याला पालता पडून पाणी पितो आणि बिस्लरीचं पाणी प्याला होय त्याच्या पैसे. अरे तिखट लागत होतं म्हणून मागितलं पैसे मग त्याला. देऊन टाक ना 20 रुपये माझं. नका उद्या देतो की माणसात म्हणून नको झापडत लावीन मग. हा बघ कांदा टेचल्यावानी बुक्की तर डोकं पुढे ना तुझं सांगतो. आलं का? तेच बरं, तेच बरं, तेच की. यार 20 रुपयासाठी बांधतो तुला लाज वाटते का? हा, 20 रुपये माझं. अरे तुला किती खाया घातलं मी? तुला घातलं खायला. आता बायको गावाला गेली, किती खाया घातलं? शटअप म्हणलं शटअप ग बसायचं. अरे ह्यो जर मेसेज भाऊला गेला की तुम्ही दोघं आपापसात बंद होता काय राहिली माझी होय, इज्जत? गाना हा? नका 4 पोरांना जत्रा नाही इथं पण तुला खलासच कर इथं देत सांगतोय. अरे 20 रुपयासाठी मानते ते भावाने. ए बाबा मी तुझं 20 रुपये देतो तू बी शांत राहा आणि तू बी शांत राहा. तू कसं पाहिजे तू त्यानं घेतलं पाणी. मग- तुला सांगतो. खालून दे वराज, खालून दे. हा हा ना. तुला बी कळत नाही. आपण 20 रुपयासाठी यासारखीच आपण गावात. मला कुठं दाबत होता होय रे? फास बसला की मला मी लागतो त्या कामाला भरून दिला असतो होय. जर कळलं नाही गोंधळ चाललाय जत्रेच्या टायमिंगला ए, शांत बसला. आपण मी गप्प बसतो का? सगळं गप्प पहिलं पहिलं काय कारण आवाज बंद कर नका तू. कुत्री कावलं कावंट आला का लाजा वाटल्या पाहिजे. अरे कसलंही नियोजन आहे ना भूतो ना भविष्यती. इतकं मटण आहे खायला. अरे पुढच्या पिढीने बी कोणी खाणार नाही आणि मागच्या पिढीने बी असता काय कोणी खाल्लं नसेल. असं नका जंगी नियोजन आहे. अरे 3 पुती कांदा कशाला म्हणतात भावा? 3 पुती कांदा 1 पोत मसाल्याचं आणि मटण कसं शिजवायचं आहे माहितीये का? अरे मी भावाला म्हणलो भाऊ त्याला शिजू. भाऊ म्हणला बावलाट झाला काय? अरे 8 डबा नुसतं तुपाचं आणल्यात त्यात वाटायला पाण्याने सुद्धा मटण शिजवायचं नाही. लय होते असं तुला नाही वाटत? तुम्ही का चेअरमन तुम्ही मटण खाना हर कशाला मस्ताय? अहो ही राम भाऊ तर नियोजन आहे हा. तुमच्यासारख्या संडार फंडारच आहे होय. नाही लय होते. काय करायचं रे? चेअरमन भाड्याशी मतलब ठेवा ना तुम्ही. हा? मला काय करायचंय? मला भाड्याने खायला मिळेल बस. मला काय करायचं ड्रायव्हिंग सीट वर जाऊन बसाली का? अहो, जरा करू नका. बरं बरं आणि तुम्ही असं लेकरांना भांडल्यावर कसं होईल? पोरांनो इज्जत गेली नाही पाहिजे भाऊची. तुझ्याकडं चटया उचलायच्या आपटायच्या, तुझ्याकडं टेबल पुसून घ्यायची, तुझ्याकडं वाडप्यांचं नियोजन. वाडपी कमी पडलं लगेच हातात बादली घ्यायची आणि तू जिथं कमी पडेल तिथं लगेच लोकांना भाकरी वाढायची. आणि मी सगळ्याला सांगणार हित्तं वाढ तिथं वाढ तिथं वाढ. आलं का लक्षात? मस्त नियोजन अचूक नियोजन आहे. बर चला 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 चेअरमन घ्या गाडी घराकडे. काय म्हणून आता गप बसतोय बरं का? नाही त्याला तरी बी अजून सोडणार नाही बघ मी.
पूजा तुला अजून नीट सांगतोय नीट अजून सांगतोय छोटा हक्कल घरी अरे माझा कार्यक्रम असताना आयुष्यपत धमस्तूर मारली तुमच्या दोघाला नाही तर त्या बोकडाच्या ठिकाण तुम्हाला कापील. चला बाळा आय कुठे आहे नाही घरी. आय घरी ना लगा आज तर बोलावलं होतं. कुठे गेले वहिनी? कशासाठी बोलावलं होतं? अरे बोकडाचा व्यवहार झालाय जत्रा न्यायचे. आहे नाही घरी. आयला घेऊन जावं. आय समजा तुमच्या 8 दिवस आल्याच नाही आमची जत्रा कॅन्सल करायची का बाळा? नाही पण मला माहिती नव्हतं काय व्यवहार झालाय ते. व्यवहार असा झालाय वहिनीना म्हणलं जगाच्या बाजारात जे काय रेट चालला असेल ते आम्ही द्यालो. तर छोटे उचल बोकायला बंधन ए अरे उचल म्हणजे ही सोडून घेऊन चल. काय छोट्याला का बारक्या पोरासारखा करतोय? मला वाटलं हीच बोकडा या. तू बारका असलं म्हणजे सगळ्या बारका वस्तूच घ्यायच्या का? आला का प्रेमजी तुला का खुशालला का भाऊंना आडवं लावतोय? अख्ख्या गावात माहिती ना का भाऊचा व्यवहार कसलाय? अख्खा जत्रेचा बाजारला का उधारी बांधलाय रुपये मागितला नाही कुणी तुला का बिंदाच म्हणतोय का आयाला घेऊन जा? काय फुकट बिकट बाजार आणलाय होय? उधार आणलाय आणि माझं फोन पे व्यवहार असतात तुला माहितीये का? दिसतं तसं नसतं पुढचं बोलायचं नाही. नाही मला पैसे देऊन घेऊन जावा. आयला मला कळलं. बाळा ह्याची होऊन होऊन किंमत काय 5 लाख होईल का? हा तू मी लागा म्हणतोय. हे बघ तुझं लगीन जमत नव्हतं तेव्हा मी तुझं लग्न जमावले. प्रपंच चालला का नाही सुरळीत तुझा? चाललाय. आणि हे व्यवहारच मला जमा नाही होत. काय लगा बाळा बारक्या पोरासारखं? अरे वहिनींचं आमचं शरद दादाचं किती रिलेशन चाललंय. ना पण तुमचं काय ठरलं मला काय माहिती नाही होतं. काय ठरलं नाही डायरेक्ट इथून घेऊन जातो म्हणलं. वहिनी मी मला त्या वेळेस बघू जत्रा करून येतो. वहिनी नसले तर नसू दे. तू बी जेव्हा वेळ मिळाला तर ये. छोट्या सांग त्याला सोड सोडलंय चल. काळजी करू नको बाळा. आणि आहे ना जिथं विषय गंभीर तिथं रामाव खंबीर. बोकाड पण बोकाड आहे बरं का? कामकाज नुसतं नाद बरीच. चला, प्रेमजी, बोलतो. काळजी करू नको मी आहे ना. हा वहिनींना सांग. बरं. हा बोला की पाटील. हा आलो अहो काय झालंय नाश्ता होतोय तेच आलं की लगेच आलो. हो बरोबर आहे पण रामभाऊंचं शिजायचं कधी बोकाड आणि आपण कधी खायचं उपाशी मारायची वेळ येईल माहिती आहे का? झालं हा हा नाश्ता केलं की लगेच आलो. हो बस झालं पाणी. किती दिवसातून पाणी घालते. हा पोहे. अजून लहान भांडं नाही आणायचं पोट फुटेल की. तेवढाच आहार करत जावा चांगला असतं शरीराला. बर काय झालंय पाटलांचा फोन आलता पटकन या. काय हे एवढे घाई करते ती मला सांग. गिळा घास गिळा. आपल्यातलं शेंगदाणं संपलेत का तेल संपलेत काय तुझ्या हाताला चव आहे का नाही? माती खाल्ल्यासारखं खावं लागतंय हा का रोज तेच सांगायचं मी? खाऊ वाटलं तर खायचं आणि नसल खाऊ वाटलं तर बाहेर बघायचं. हॉटेल बिटेल सगळे चालू असतं तिथं खायचं. गप केलंय गप खायचं. दुसऱ्या बायका बघ तिथे प्रेमाने नवऱ्याला मसालेदार खायला घालतात. तुम्ही तंट मिटवाय जाता का दुसऱ्याची बायका बघायला जातो? उदाहरण दिलं मी काय बायका बघायला जातोय. मग हीच उदाहरण कसं सापडलं? तुला जिथं तिथं बायका लगेच बघ. हो जबजब बघा ना. बायका बघ. रे देवा. वाजलं की सुभाष. हा आणि आमंत्रण सांगावं का नाही? काय वहिनी तुम्ही पण? अहो लय नशीब तुमचं भारी तुम्हाला चांगल्या बायका भेटल्या. हो. रोजचं तेच अहो, काय बाळासाहेब दगड खाल्ल्यासारखं खावं लागतं राव. घरात एवढं मी टियालाचं डबं आणतो शेंगदाण्याची पोते आणतो जातात कुठं? वहिनी खाऊ वहिनी असं एवढ्या मोठ्या भांड्यात त्याला नाश्ता दिला सुभाष. आणि मी म्हणतो रामभाऊ असू दे पण हे बेचव असलं बेचव. मग अगं काय आहे का? बोला की बोला. हाय का याला काय चव आहे का? किती मोठं खायला दिले भांड. बघा मित्रांना कळते तुम्हाला किंमत नाही. अगं. अजिबात किंमत नाही तुम्हाला बायकोची. कोण म्हणलं असं बायकोची किंमत नाही? हा मग कोण म्हणलं बायकोची किंमत नाही? वहिनी सोन्यासारख्या कशाला आवाज चढून बोलताय? सोन्यासारख्या वहिनी मला दगडासारखं खायला घालतात. खा बरं एक घास तुम्ही खा. हा तुमच्या बी बायका आहेत ना? हा सांगा काय वहिनी काय टेस्ट आहे.
बघा भेटून जावं लागतं राव. नाही हो, घरच्यांना किंमत नसती ना ती, मला आज कळलं की घरच्यांना वहिनी, किंमत नसती. तुम्ही एक करा, ही जी रिपिशी ना याची बनवायची आमच्या दुर्गाला पाठवलं बनवल. काय म्हणला त्याला? तुला नाही अक्कल, रिपिशी नाही माहिती ही किती पण म्हणता काय ह्याच तुला कळणार रिपीट नाही, रिपीट नाही, शिरिपी. रेसिपी ह्यांना साधं रेसिपी म्हणायला गप्प बसा. ह्यांचं ऐकते होय तू तुम्ही गप्प बसा. गप्प बसा हो तुम्ही. किती वेळ बसवणार हे सुभाषराव, अहो बायको म्हणजे काय गुलाम ना आपले? हा, तुम्ही थरा थरा बोलताय. तंटामुक्ती देशाच्या घरात जर बायको असा अन्याय होता तुमच्या महाराष्ट्रात काय सध्या तुमच्या आमच्या बायकोंच्या माझ्या नका डोकं अन्याय करतो अन्याय केलाय सारखी बायको आणि पोह्यासाठी मुलं हातीला कशाला तुकडे खातो माणूस हो? हातीला धान्य पडले, माशी पडलेली खाली. अहो परवा त्या साताऱ्यात नेलं मला त्या विद्याच्या घरी, कडी काढलं वकलो मी आणि म्हणते विद्या काय तुझ्या हाताला चवय, आज सुबोध तुझ्यासाठी मी रातभर जागून केली म्हणजे काढलं मला काय येणार परवा रात्री हे करा ना, बघा. तुम्ही मला बोलू देत जाऊ बघा. तुम्ही जर का- आवाज दाबू नका. हा, तुम्ही बघा आवाज दाबायचा प्रयत्न करायचा नाही. कधी येतं सातारा रात्री गेली नाही पाठात 3 वाजेपर्यंत तिच्या घापा गेला तुम्ही बाळासाहेब. बरं गप्प बसतो. एक मिनिट आवाज दाबतोय माझा हे माणूस. तीच ना, लोकांचा आवाज दाबायला नाही तुम्ही हुशार आहे. बरं, नाही, एक काम कर. एक मिनिट मला सांगा की तुम्ही कारलं केलं तर जेवत नाही. हा, आधी तर मला गटकन एक काम कर. कसं गेलं? गाढवाला गुळाची चव काय? अहो तसंच आहे, गाढव ती गाढव शेवटी. ही गाडव ना बायकोची किंमत नाही हा, तंट्याला. एक काम कर. अहो खरं एक नाही दोन नाही काम करत. काय घोडावळ आहे तुमच्याकडे? मी काहीच काम करत नाही आता. इतका निश्चय करणार मी उपाय सांगतो. हा. आमचे बारामती कोर्टातले सचिन वाघ आहेत. नाही आता तसंच माझ्या त्यांची पप्पाला वेगळी बोलते. अहो, महिला मंडळात चला माझ्या चला हा? सचिन वाघांना एवढा अनुभव आहे, एका तारखेतच तुमचा विषय नाही करतो. नाही, मी माझ्या पप्पाला बोलवते की नाही पप्पाला सांगते, तुमचं सगळं काय ते. एक किटली दी रामभाऊच्या ह्यातनं काल म्हणा तू म्हटलं तुला किटल्यान मला नको म्हटल्याचं काय म्हणणं? बरं संध्याकाळी हॉटेलला जेवायचं हॉटेलला नाही हो माणूस तंट्या अध्यक्ष कुठं ग माझ्या आईने बघितलं आणि हे पत्री पडलं माझ्या नशिबी आले. हॉटेलला जेवायचं हॉटेलला जाऊ बायको तोंड बाबा मुक्त नशीब वाईट माझं. आमच्या जत्रेला तुम्हाला चला म्हणलं तर म्हणजे बायको अडचण होईल. बरोबर ना, आम्ही काय बसत नसेल ना. हा? ठीक आहे, मी पण बघते की सध्या काय आलं कसं काय केलं. अरे नाथ खोळाय बाळ का तुम्ही आधी नीट धरून बसा बरं. हिताचं आहे. तुम्ही फक्त नीट धरा. सुभाषराव फक्त भाकरी खाऊन द्या की रे मला खायचं चेअरमॅन. पुण्याच्या पोटात ड्रायव्हर ड्रायव्हर काटे बिक बाकी माग बघा पोरांनो, बोकाड 20-25 किलोच आहे, खायला 10-12 जण. तो का सुभाषराव पाटील झाडाखाली जाऊन बसले नेहमीप्रमाणे. त्याला लगेच दम भरतो या. आणि बाळूकुडे आम्ही ते हातच गायब झालं की ती म्हणलं आलो 5 मिनिटात म्हणलं सगळं. हो अरे गेला डोसायला कशाला 100 रुपये दिले होते ना तुम्ही? आला का? मला काय माहिती, भाऊ मला म्हणलं मसाला चटणीला पैसे लागतील. आपल्याला कार्यक्रम व्यवस्थित पार पाडायचा राव. चेअरमन म्हणून तुम्हाला आणले. आम्ही काय तुम्हाला आमंत्रण द्यायला काय येड आहे काय? सतीशराव तुम्ही दोघं मस्तपैकी चुलवान मांडा, मस्त बेत. आता बोकड कापून येईल. आमिर गाना त्या तयारीला लागा, बाकीचं बोकड कापून आणा. पूजा टायमिंग आहे दगडी ही गोळा करा, नीटनेटकं तिथं लावा. तवर इथं हे गायला चारून आण. बर आणि पप्या दगडी ही गोळा कर, डोक्याला ताप करून नाही छोड्या. काय लागलं सवारलं सगळं. भाऊ मला काय म्हणायचं, 25 किलो बोकड भरेल, 20 किलो सुक करू आणि 5 किलोची दम बिर्याणी करू का? तुम्ही नका नियोजन देऊ. दम बिर्याणी करतो, दम भरस्तोर मारील मी एक. ए गाना दम देऊ नको, जत्राचा कार्यक्रम आहे. देवाच्या नावाखाली खास पार्टीसाठी आलोय आपण. चला चुकार पाणी. भाऊ तुम्ही मागाशी मला काय म्हणलं होता? रामभाऊची जत्रा आणि कारभारी सत्रा नको म्हणून, आणि ह्यो बाहेरचा माणूस बोलायला चालतोय. गाना असं करतो, मी जातो गाडी घेऊन. चेअरमन हो चेअरमन नका वर आलो वाळूला, मी आहे ना. आपण आता चांगलं व्हावं म्हणून ह्या जत्राचा कारभारी रामभाऊ. गाना लय बोलू नको.
हा नुसतं देवाचं नाव आहे, देवाच्या नावाखाली पार्टी समाज दाखवायचं सरपंचाला ह्याला मेंबर चेअरमन राजकारण जाग्यावर इथं पार्टी झाली पाहिजे जोरपूर खायचं. चला चला पण नुसतं मटन वाढायला लावू नका, नाही तर पुरणार नाही. अरे ते बोकडा दिसण्यावर जाऊ नको तू. अरे चुरटी टाका ते बोकडाच्या कापल्या बघ ना तू. 2-4 पुती मटणार त्याच्यात. अरे खाके तू का वारडायला लागला इथे हा? बघू नका तुला अजून नीट सांगतोय. सकाळी तू वाचलाय गाण्यामुळं ठेव नाहीतर आहे ना तुझी अजून मस्ती केली नाही का? तीच की हो तुझी मस्ती केली नाही का? धक्क्या तुझी करीन पप्प्या तुला गुढीच सांगतोय अजून बी तुला 20 रुपये द्यायचे आहेत का नाही? अरे तू 17 तू आता पैसे नाही देता काय करायचं करतो माहिती आहे ना? पैसे म्हणजे माझे पैसे देऊन पप्प्या मग पुढे जायचंय पैसे तुला सांगतो पैसे तुला जाऊ कुठेच का तुला ओढ्याचं पाणी पिणार बिसलेरी पिते तू माझ्या वाटत गाणं वाचलं तू आता तुला बी मी सोडणार नाही पप्प्या तुला मी कुचलणार अरे तुला मी काय कमी वाटलो काय गाणं होता म्हणून वाचलं जाऊ दे बोकड कुठे बोकड बोकड कुठे भाऊ आता आपलंच मटण करून खात्यार बाबा उद्या हुडक लवकर पूजा कटाला बघ आहे का अरे गावलं का नाही कटाला बघूया बघ सुभाषराव कसं काय रानात वाटतंय? शांत वातावरण वाटतंय. बर आमिर गाणं चुलवान मांडून झालं का? सगळं भाऊ रेडी सगळं. अहो तयारी म्हणजे अध्यक्ष चूल मांडली, पातेल्याला माती लावली, 2-3 पोती कांदा कापल्यात, 8 डबं तुपाचा आणल्यात. तुम्हाला सांगतो अजून लाकडं बी घालून ठेवल्यात. आता फक्त राखेल वाटायचंय, लाकडं पेटवायच्यात, बोकाड कापायचंय आणि नुसतं त्याला मीठ टाकून नुसतं टाकायचंय. नियोजन खट झालं पाहिजे. भाजी अशी बनवतो भाऊ नुसती बोट टाट राहिलं पाहिजे पाटील हाताची का ए, आली पोरं चला झाली का तयारी? सांग की आता काय झालं ते तुझ्यामुळे बोकड गेलाय पळून ह्याच्यामुळे बोकड पळून गेलाय. बोकाड पळून गेलाय कुठं? आता कुठं बोकड? अहो भाऊ उसत पळाले ते गावलंच नाही. ए बोकडा उठ की. अरे कुठे गेला? तू दगड घेऊन आलाय माझ्या अंगाव तुझ्यामुळे झालं. तुझ्यामुळे झालं. कुठे गेलं बोकड? बोकड बघायचं लवकर. कुठे गेलं बोकड? बोकड निसटून गेले ही काय इकडे उसाकडे गेले इकडे बोकड गेलं. उठ उठ उठ. चपल कुठे आहे तुझी? बाया बोकड गेला सुटून. कुठे गेल्या काय बघतो? चपल घाल, चपल घाल. रे जत्राचा माती झाली. चल की कुठे गेला बोकड?
अरे हे बोकाड कुठे चालवलंय? पाटील बोकड गावलं का नाही काय? मला काय वाटतं अमर रामभाऊने बोकड गायब केला असेल. नाही राव पाटील, काय राव सांगता तुम्ही? नाही, राजकारणी माणूस आहे, लई लाबाड आहे. अरे तिकडे काय वाचत आहे? चला बरं बघू. चल बरं. अरे कुठे गेला बोकाड? आता कुठे कुठे बोकड गावलंय बाई. कोणाला गावलंय? काय राव बाळू काका, तुम्ही चला लवकर. चेअरमन बोकाड गावलं का? नाही ना, हे काय ओढ टाकतोय. पळताय कुठे तिकडे? नाही, बोकड बघत होती. हो. कुठे गेला असेल चेअरमन बोकाड? काय आता अध्यक्षराव, तुम्ही धापा का टाकताय? नाही बोकडावर काय गेलो आत. ऐका, तिकडे आहे का बघितलं पाहिजे आपल्याला. तिकडे ना हापीच्या पायाचं तुम्ही तुमची गाडी आणली बोकाड पळालं. अजून डिझेलला पैसे बी दिले नाहीत. अध्यक्ष काय जापेल पाहिजे. इसरा मग आता. ए बाळा, सुभाषराव, आता छोट्या गमलं का? तू वय मुलं बोकाडच बाहेर निघतंय. आपले ओळखले राव भाऊ. छोट्या आज बघितलं कुठंच नाही ना? कुठंच नाही बोकाड. मला तर टेन्शन झालं. 2 एकर चालून काढलाय. आज कशी जत्रा व्हायची? अख्खं गाव हसेल ना कसल्या जत्राला आपल्या. लय हसू होणार आहे भाऊराव आपलं. छोट्या एक काम कर, तुला बोकाड दिसलं ना त्याला गुढीच सांग, तुला कापत नाही म्हणायचं. हाय असं घरी नेतो. हा, बोकाड दिसलं काय म्हणू? तुला कापत नाही, हाय असं घरी नेतो. हा, गोड बोलून आणायचं आणि ती संगीताबाईच्या ताब्यात देऊ. मरू दे जत्रा आणि घेत्रा, आता दिवस मावळत आला ना का छोट्या. पण गावलं तर पाहिजे ना. बघतो तरी प्रयत्न करतो. तू तिकडं हुडक, मी इकडं. या 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 काय चू 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 करतो या? फार हुड काय पाहिजे का नाही बोकाड? तुम्हाला दोघाला मी नीट सांगतोय बरं का. तुम्हाला वाटत असेल तुम्ही बाकीच्याला बनवतो तसं मला बनवावं चाल म्हणून. किती रुपयाने घेऊन बोकाड ऐकलं? अरे नाही, तू शपथ नाही गाणाला का रे? माझी शपथ घेऊन टब्यात तोंडाची आहे ना तर फाईट दाडवा करीन. अरे खरंच भाव शपथ नाही लागा आम्ही ऐकलं लागा बोकाड. म्हणजे मला आणि भाऊला मारायला तुम्ही काय आम्हाला सांभाळताय का? अरे नाही, ही सकाळची 20 रुपये त्यांनी ती मगाची मागितली आणि त्यामुळे झाले सगळं. अरे तुम्हाला कसं सांगू, इज्जतीचा सवाल आहे. अख्ख्या गावात भाऊची आबरू जाईल. आणि आता बोकाड जर नाही जर गावलं ना पप्या, भाऊ तुमच्या दोघांची मुंडकी सोडवल्याशिवाय राहत नाही. ध्यानात ठेवू. अरे माझं मुंडकं सोडून काय निघणार आहे मांद छटाकभर? ह्याला काप ना, घाम्याला भर मांद निघेल ह्याचा काप. काय होईल माहितीये का? तुझं मांस आणि तुझी हाडकं कमीत कमी ते लोकांना घालता तरी येतेली. अरे माझे नाही चवीचे लागायचे, याचं बघ मांद लय निघेल. ह्याला काप. मटण खाता घेऊन आलाय. अरे का ह्याची चुकी होती का? माझं काहीच नाही ना का? अरे काना, काय तुला कळतं का? आवाज बंद करायचा. अरे तुझ्यामुळे झालं, 20 रुपये मागितले असते तर झालं असतं का ना काय? 20 रुपये माझ्या 20 बोकाड गेलाय जाऊ दे बाबा. नो तुम्ही भांडू नका बाबा, तुमच्या पाया पडतो. अरे माजलेले वळून नो. अरे तू एक काम कर, तू तिकडे बघ आणि तू इकडे बघ. माझं नको म्हणत होतं बावला ऋण काढून सण करायला. गावाला निघाला होता मटण घालायला रामुनाना. तुर्र 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 म्हणून येतोय बोकाड. पाय गेलं माझं सुभाषराव, पाय गेलं, पाय गेलं माझं. मला एवढी कशाला मस्ती पाहिजे होती? घरी आणून 1 किलोभर मटण खाल्लं असतं ना, ही ताराबळ झाली नसती ना. नेवशाची जिरवायला गेला, केवढ्यात पडलं. सुभाषराव विरोधक माझं भांडवल करतील काय? अहो आता चेअरमन म्हणत होता डिझेलला 1 रुपया पण दिला नाही. ए जागीरदाराच्या औलाद, एक टाकायचे नाही होय त्याला. आणि ती निघून गेलो काय चालत जाता का तुम्ही? ऐका,
आता आपल्याकडून कळणार नाही, पण चेअरमन सगळीकडे सांगणार लई तारांबळ झाली ती. बघा आता तुम्हाला दुसरी पिकअप नसते का मिळली कुठली? हा चेअरमनला घेऊन आलाय तुम्ही. मला जत्रा जोरदार झाल्यावर गावभर चेअरमन बोबाटा करेल. आता गावभर करणार की जोरदार चर्चा झाली गावभर. एक आहे, तसं नाही बोकडाला मी सुट्टी देणार. सुभाषराव, एक माझ्या डोक्यात आयडिया आहे. काय? त्याला नाही म्हणायचं नाही, नेहमीसारखं. नाही बोकाड गावणार असेल तर कशाला? हा गावणारच हा. आहे. बोकाड गेले ह्या 2 एकर ऊसात. हो. एक काम करा, मी गणाला इथं गावात लावतो हा. आणि त्याला म्हणतो माचीस घेऊन ये, उजली तो ढाणा पेटवून. जाऊ का रामभाऊ? अ बेकडं, डोक्यात परिणाम झालाय का काय? काय तुम्हाला काय त्या फाडात टाकतोय वय जाळलेल्या? 2 एकर लोकांचा ऊस जाळताना त्याचे पैसे भरपाई कोण देणार? मी देणार स्वतः, माझी इज्जतीचा प्रश्न आहे. मग हितनं तिथनं बोकाडच हुडकून आण, म्हणजे हितनं तिथनं पैसे देऊन बोकाडच आणून दुसरं. नाही नाही नाही, ऊसच पेटवायचा म्हणजे बोकाड बाहेर पळल. 2 एकर ऊस म्हणजे झाले काय पेटला किंमत? तर पेटला, जाळ झाला, पण इज्जतीचा जाळ होता कामा नाही. माझ्या नावाचा जो 2 एकर ऊस जाणार आहे ना, ह्या मालकाच्या नावावर घालू. तुमचा ऊस कुठल्या कारखान्याला, ह्यांचा ऊस कुठल्या कारखान्याला, त्याला काय ताळमेळ आहे का राव? ऊसच आहे ना, ऊस असलं तरी साखरच होते ना त्याची. ठरलेलं असतं ना सभासद कुठल्या कारखान्याला. मला होतच माहिती, तुम्ही आड पाय घालणार आणि माझ्या जत्राचा खेळ खोंडा करणार. बोकाड गेले ह्या माणसाच्या बी डोक्यावर परिणाम ए झालाय. सुट्टी जा तिकडे, मला गरज नाही. गणा आयला नको ऊस पेटवायला, अंगलट आलं म्हणजे. काय झालं बाळा? कुठे 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 कुठे? कुठं आहे बोकाड? सुभाषराव लपड गेलं एक. अरे हे काय माणूस आहे का काही? बोकडाने आम्ही ही झालो या. हा काय आत गेला, आत गेला. बोकाड कुठे? आम्हाला टेन्शन बोकडाचं, इकडं आमका गेला आणि तमका गेला. काका तुमचं वय आहे का लपडी सपडी बघायचं? अहो, दिसलं मला. ऐका, एक शब्द बोलायचं नाही कोणी. हा लगा इथं पोटात कावलं वाढायला लागलं. जगा गेली तुमची जत्रा. आनंदाने हाताला पायाचे तुम्ही चुलता पुतणे. मी बाळा दुसरंच काहीतरी सांगतोय. काय करायचं आता? रामभाऊ डिसिजन घ्यावं लागेल इथं. अहो, आम्ही जेवायला आलो, लपडे पकडायला नाही. ऐका रामभाऊ काय करायचं? मी घरी जाऊ. ओ जिथं विषय गंभीर तिथं रामभाऊ खांबे. अरे बाळा गप. चांगल्या मनाने की ए! कधी ओ चेअरमन, रामभाऊ जेवण नाही घालणार तो रामभाऊ कसला? आत्ताच्या आता मी तुम्हाला खाऊ घालणार. माती खाय घालते का? गप गणा, गावात जा, पार्सल घेऊन या. अहो, नको राव. ए निर्मुखी एकाला पण लावणार नाही. मटणाची किती चिकट आहे झाके. पाटील गाव म्हणून आणलं इकडे आमंत्रण देऊन. खायला घालण्याशी मतलब सोबत माझ्या आबरूचा ऐका ना, एक तर पोह्याचं 2-3च खाल्ल्या तर चमचा. आता भाऊनी सांगितलं म्हणजे आणलंच पाहिजे. जा, जा, जा. तुला मी मेसेज करतो काय आणायचं ते. तुमचा मित्र काय कोणतरी बरोबर जा. सकाळपासून नाही. आम्ही रन दोघे जा. चल छोट्या, भाड्या घेऊन आला, भाड्यापुरतं बघा तुम्ही. आमच्या मित्राचं बोकाड गेलंय. रामभाऊ बस सुख सांगितलंय का? होय. ए फरकट परा, फरकट पटकेली. सगळं होतंय सुभाषराव, सुक आळणी सगळं मिळणार, प्लेन राईस का जिरा राईस आहे? सगळं होतं. अरे त्याला 2 फुग डाळ आणि खारं शेंग आणायला ओवायचं. मला गाण्याला फोन कर की 2 फुग आण मला इसी वालं. हॅलो गणा, कुठे आलाय बाळा? तुला जे मी मेसेज केलाय ते सगळं आणलंस का? हे काही तर पोरं आले पागे पळतच. ए आली की. गणा आणि काय कॅरी बॅगात निघून आले. कशात आणायचं? पार्सल कशाला म्हणतात रे शन्या? गाडवाला गुळाची चौक आहे, तूच मला फुगा ना. वडा पावडले तोय काय ए गाण्या. काय सांगू बाळू काका तुम्हाला? काय सांगू नको, वाढ अहो वाढ भुका लागल्यात. ए पार्सल करा तिकडे. अहो, ह्यांना सांगू दे तरी काय झालं ती. रामभाऊ हे वय पार्सल वडापाव. अहो, भाऊनी मस्त मोठा मेसेज मला पाठवला होता. 20 किलोमीटर गेलो, 20 किलोमीटर. मटणाचं एक हॉटेल उघड नाही. आजूबाजूला मी चौकशी केली. आपण तीच की आजूबाजूला चौकशी केली. अरे मला हॉटेल का बंद आहेत म्हणलं. काय मैत झालंय का गाव सुद्धा काय काय झालंय? अहो म्हणे तो कोणतरी इंटरनेटला पुढे रामभाऊची जत्रा आहे, 7-8 हजार लोक मटणाची जेवायला तिथं, म्हणून हॉटेलवाल्यांनी सुद्धा हॉटेल उघडली नाहीत. आणि लॉस कोणी करून घ्यायचा? हॉटेलला बंद आहे ती. हो. बाळासाहेब
चलो लैला बाळ बोलतोय गण्या आणि रामभाऊ. आम्ही बाळासाहेब जातो आणि बघून येतो. थांबा, जाऊ का? मी कसं निर्मुखी जाऊ देन. थांबा, हॉटेलवाल्यांना कळलं असेल, कुणकुण लागले असेल. अरे रामभाऊचं जेवण आहे, हॉटेल बंद ठेवलेली बरं. नाही मग तीच बघ. आपण काय ठेवा म्हणलंय का? आम्ही बघतो ना हॉटेल. आता उघडलं असली तर जेवाय कुणाला वेळ आहे? अंगावर पडत चलाय, वडापाव खाय एक एक. चला निर्मुखी मग गेलं मला आवडणार नाही. गण्या बाळ बोलतो, तुला फुगान म्हणलं होती की कानात थांब रे. तर हे चाली बाळ होती. पाटील पावावणी का तोंड केले? आता वडापाव तरी शाकाहारी खायला सांगितलं नाही. नाही सांगितलं? मग घरी जाऊ तुम्ही. वडापाव पण मिळणार नाही मग. त्याच्यात मला आज खंडोबाचा उपास आयतोर आहे ना आज. होय, आईचा वार आहे होय तुमच्या. अरे उठून मारतील का नाही पोरा? उलटं. हे पोर पण असं का नाही काय बनायनी वही. सुख सुख वडा दे पोरांना. पार्सल करा. तरी अध्यक्ष सकाळी पाल चुकत होती बरं का? खावंच लागेल माझ्या. अहो डॉक्टरने मला सांगितलंय तुम्ही शाकाहारी खाऊ नका. आणि त्याच्यात माझा आज काय खंडोबाचा उपास आहे. आज आयतोर आहे ना रामभाऊ. असं होय, इथं कुठे डॉक्टर आहे? खा गप खा, नाही तर उपाशी मारताल माझ्या येईल. डॉक्टरला सांगू नका. नाही सांगत, खा गप खा. त्याच्यानं होतं नको नाही. गप खा. बर का पोरांनो, पहिल्यापासून लहानपणापासून रामभाऊ मी सुभाषराव जोडीदार. पण मला माहिती पहिल्यापासून हा पिशा पायाचं घर आहे, काय ना का उद्योग वाढवतं. 2 फुगा तुला इशिजवाला मिळाला नाही तो तिथं. आव पण आता हे काय फोन केलतो बा मला. हाताचा पायाचा मित्र तोय का मी, त्याच्यामुळे सगळं भेटता येतो. हलकटागत एक एक वडापाव दिलाय. मग काय तर अरे याला मिरची आण म्हणलं तर यानं चटणी आणली आहे बघ की. घेऊ का आता डोळ्यात ओतून? तुझ्या बापाचं नोकर आहे वर. नाही नाही कोणा चांगला वडापाव. पप्प्या पहिल्यांदा जत्रेला आलोय पण वडापावच माघार जायचंय येतंय कोण असतो. जोरात बोल नको, ती बिगाना काढून घेऊन वडापाव खायची. भुका लागल्या तिथं. आमिर मला खरं सांग, हॉटेलला खर्च उडी नाही तिथं? अहो अध्यक्ष, लय हॉटेल आहेत गावात. वडापाव ह्याच्याकडे पैसे नव्हते, वडापावला बी मीच पैसे दिले. काय मग काय तर अध्यक्ष, आमचे सरपंच मी बरोबर नाही ते. हा राहिलं काय, रोकाटलेल्या कोंबड्या तरी कापून खायला घालते ती. जेवते ती लोक समाधानाने की तुमच्या वडापाव एक आख्या दिवसात. आणि हे जर कोणाबाबत झालं असतं ना, गावभर डांगी पिटली असते ह्यानी. आम्ही काय करणार आहे? मग जेवाय नाही सकाळपासून. वडा घ्या पण गप्पा, डिझेलला पैसे बी नाही. ते तुमचा व्यवहार आहे, आमचा काय संबंध येतात? सुभाषराव तोंडात घास फिरायला लागलाय आणि मग वडापाव कसा घेताय खाली नरड्यात खाली कसा येतो या? फुकटातला आहे म्हणून. नाही तर कुठं एकात घेऊन खाल्लं आजपर्यंत तुम्ही? पाटील पागुळपणा आणू नका, गप खा. हे पंक्तीची पंक्ती उठवत असल्यागत कर नका. पटकू नका, पाणी प्यान गाडीत गप बसा आणि बोबाट कर नका. हा पाहिलं बघ, एवढं सुद्धा पोट भरलो राव. मटण खाल्ल्याचा फील आला पाहिजे, अशी तोंड करा. झाले काय कोणाच्या? मटण खाल्ल्यासारखा फील आला पाहिजे. बाबाड नीट करा. ऐका, मटण खाल्लेला चेअरमन टाटर मारा. चला 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 चला. ओ सुभाषराव, ए चॅटिंग आत बसा, चला लवकर, उशीर झालाय. हॅलो सुवर्ण, ऐक की, अगं तुझ्या हाताला एवढी भारी चव आहे ना, खरंच. अगं सकाळी असं सहज म्हणलं मी तो चिडावे म्हणून. बरं ऐक की, मी घरी जेवायला येणार आहे. अगं इथं एक घास सुद्धा गेला नाही जेवणाचा मला. हो मटण होतं तरी ती मुळच गेला, मी तुला सकाळी बोललो ती. हां आता काय करतो माहिती आहे का, मस्तपैकी बाजरीची भाकरी कडकमध्ये आणि बेसन आलो जेवायला मी. हो मटण आहे पण नाही खावं वाटलं नाही, माझा मूडच गेला तुला बोलल्यामुळं. हां आलो जेवायला. हो हां हो. चला की. नाही ती बायको म्हणत होती ती किटली आणली का ह्याची राशीची, म्हणलं बघू. चेअरमन गावात काय सांगायचं नाही. ये बाळू, आली या भोगाशी, आता काय पळू नको. वहिनी दोनदा घरी जाऊन आली की. मस्त झाली जत्रा बरं का, होय, लय मस्त झाली जत्रा. पण दोनदा घरी जाऊन मी आली. कशाला जायचं तुला, दम निघत नव्हता होय? पण असा व्यवहार नसतो.
मी घरी नसताना तुम्ही घेऊन गेला या. रामभाऊ संगीताताई घरी नव्हत्या का? कुठे घरी होती विचारा बरं. बाळा बरं होता आता बाळा. या वाराचं बोलून त्या घ्या. दिवशी वहिनी मी येऊन गेलतो का नाही हो, गेलता तुम्हाला की म्हणलं का तुम्ही नाही येऊन. काय असेल ती दुनियातलं यावरान देता येईल. जाऊ द्या त्यासाठी झालोय. बर. गंमत अशी झाली वहिनी साहेब, जत्राला गेलो बोकाड गेले पळून, लय तारांबळ झाली, जत्रा सुद्धा नाही केली, तसंच बोंबलत आलोय. त्याच्यामुळं आपण काय करा, तुम्ही आड्याल सरा, मी आड्याल सरतो. ऐकून घ्या, पळून जाऊ द्या ना तुमचं कापून खाऊ द्या. मला त्याचं घेणं देणं नाही. 25,000 रुपये मला द्यायचं. मला बाकीचं काय कळत नाही. ए बाळू, तुझ्या बहिणी समजून सांग केला का? मी पडणार नाही. आणि तू तर माझ्याकडे बघूच नको रागा तशी. मी म्हणलं होतं तुमचं ठरवून घ्या तुम्ही. तूच घेऊन आलता आलं ना माझ्या मग तूच आलता घेऊन माझ्याकडे गिरायक. आमच्या बहिणी भावाला जेव्हा ते भांडण तू थोडं हा? काय भेटू दे. वाद घालू नका. हो बिनलाजी माझा मित्र आणि ही पण तुला म्हणत होतो हे जण आधी लागू नको. पण तू घेऊन आलता का नाही गिरायक? वहिनी थांबा, मार्ग काहीतरी काढू, ऐक त्याचं पण आणि तो पण वाईट समजून घेतो. मार्ग काढू. मी अख्ख्या गावात सांगतो का नाही, अख्ख्या गावात गुणाची बाय ती म्हणजे संगीत. तू फायद्याच्या टायमिंगला वाढच बोलतो. दोघांच्या चुका द्या. तुम्हाला सांगितलं का नाही नाही न परवडत नसलं तर का माझं बोकाड होतं माझे मला आणून द्या. ए विषय मिटला. ए संगीत ऐक हा नीट समजून घे. तो पण थोडा तो पण लगेच लय आकाशात जाऊ नका. तो पण हे करून एक व्यवहार काम मिटवून करा. टाका. हा बोकड काय आम्ही कापलं नाही, शिवरात बोंबलत हिंडत असेल, 8 दिवस मला मुदत. ए तिथं कुठं पण जाऊ दे. व्यवहार काय सांगतो ते हे तांत्या बोल की मध्ये. एक तर तुम्हाला सांग का असं न्यायचं नव्हतं. जाग्यावर व्यवहार ठरवायचा आणि घेऊन जायला पाहिजे होतं. तुमचं बरोबर आहे. अहो उतावळा नावळा गुडघ्याला भाषिक असलाय ह्या रामभाऊचं काम आहे. ए बाळू, तू तोंड बंद कर तुझं. ए मग मी माझ्या घरी जातो. ए बकर 50,000चं होतं मिटवा तुमचं तुम्ही. 50 वय. हा मग काय चूक माझी मान्य करा जा ना. येडा होता का बैल होता? ऐका, 50,000. ऐका, ऐका. थोडा काहीतरी मार्ग काढला पाहिजे संगीताताई. सांगा. ऐकायला ती काय पुढे जात नाही माझ्या. 25,000 नाही, 20 किलोच बोकाड होता ना ते. 20 किलोचा असो 2 किलोचा असो. तत्वज्ञान सांगू नका. व्यवहाराचं मिटवा. हा, मग मिटवा. हा सांगा. ए थांब, ए, थांब. किती द्यायचं मग? द्यायचं किती सांगा. तुम्ही सांगा की किती देतो म्हणून. व्यवहारानं काय चालू असेल ते घ्या ना. मग माझी किंमत मी तुम्हाला सांगितली. तुमची किंमत नकोय मला ए, ऐक, सांगायला. ऐक. तुझ्या तत्वाने बाजू माझ्यासाठी तुला ऐकावं लागेल. कितीला तुला मागितलं होतं त्या माणसाला? कोणत्या? पहिलं तुला ठरवलेलं केवढ्याला मागितलं होतं? 15,000ला. 15ला. हो. मग 12,000 रुपये द्या आणि तुम्ही मिटवून घे. नाही नाही 12 का म्हणून का 15 देऊ द्या ना. माझा तुम्ही- मित्र आहे हो पण ऐक. आणि ही बहीण आहे माझी सुभाषराव. दोन्ही माझी हे तुला काय 3,000 आणि काय ऐक, ए बाळा. देऊ का ए 3,000? बाबू, नको नको. ए बाळू थांब. का त्यांचा तरी तोटा करायचा? जत्रा खाऊन आम्ही आलो असतो तर आम्ही लय आनंदाने आलो असतो. आम्ही बी तुमचं काय तोटा करत नाही. सुभाषराव, उद्या बँक उघडली की तुमचे पैसे देऊन टाकू. सकाळी सकाळी 11 वाजता. बर. संगीताताई सकाळ सकाळ देतो पैसे तुमचे चालतंय आम्ही. की. आणि 12,000 घेते त्या 15 लोक घेऊ. मी आहे तू असू दे बाळू, का बाय 15 तू? देऊन टाकू. वहिनी हा आभारी झालं झालं, कानाला परत खाडा. चालतंय जावा, आम्ही देतो पैसे. मग काय करा, मला बी तुमचं 15,000 नको. माझे मला 12,000 रुपये द्या. तुमचा माझा गोडवा असाच राहू द्या. ह्याच्यामुळेच मी अख्ख्या गावात सांगतो, हा. अख्ख्या गावात गुणाची बाई. मला बी नको तुमचं जास्त. ठीक आहे ठीक आहे. ह्याच्यामुळेच मी अख्ख्या गावात सांगतो, अख्ख्या गावात गुणाची बाई ती म्हणजे संगीतात आहे. जाऊ द्या. 3,000 त्यामुळे जाऊ द्या. ताई, जाऊ द्या. बोला, बोला. जाऊ का जाऊ मग? दे, जाऊ दे. उद्या द्या आणून हो, पैसे. जाऊ दे, हा. जाऊ दे. काळजी करू. डोंगी. होय रामभाऊ, मला सांगा, सरपंचांची जिरवण्यासाठी तुम्ही जी जत्रा अचानक धरली, केवढ्याला जत्रा पडली हो रामभाऊ? मला 50,000ला जत्रा पडली. 50,000ला मग मला सांगा, ही तोड सरपंचाला बसली का तुम्हाला बसली? मला बसली, पण मार्गदर्शक मग स्वभाव बदला, स्वभाव बदला. मी उद्या म्हणेल ये टाकून उडी टाक. बदल बाळ्या. तूच मला हिसका दाखवायचा. रामभाऊ, प्रत्येक गोष्ट माझी ऐकतो का तू? बाळासाहेब. मी रामभाऊ मी काय चुकीनं हातावर मी चापट्या देईन ना तुला. बाळासाहेब. की बाळ्या. बाळासाहेब, आपण दुसऱ्याची जिरवाय जातो, पण स्वतः आपली जिरती हीच लोकांना कळत नाही. हा, हीच लोकांना कळत नाही. जिरलेली आता कुणाला सांगत बसू नका. चला तुमच्या घरी चहा पाजा. नाही नाही वहिनी लय पोहे बारीक करतात. हा, नको. आता काय करणार आहे माहिती आहे का? काय करणार आहे घरी जाणार आणि बेसन भाकरी खाणार. बाळू? आता आपण बी असं करू, काय ढाब्यावर जाऊ आणि जेऊ. रामभाऊ सुधारला का सुधार थोडा. ढाबान हाटील्याने बंद कर की. एवढं घर जळे 5-50,000ला व्हायचा अगोरी विचार करायचं बंद करू दे. अरे मी एवढा 1000 रुपये तो पण रुपये खर्चात ना बायका पोरांचा. म्हणजे तुला खुश करावं ही आयडिया तूच दिलते ना, ह्याच्या अडवायसाठी त्याची जिरवायसाठी. माझीच जिरले का नाही? मग माझं ऐकलं असतं तर नको म्हणत होतं असतात पडू. एक काम करू, काय करू आता? तू तुझ्या घरी, मी माझ्या घरी. जळ जळ तुझ्या मार्गाने तू तिकडे जळ.